आबा आबा थांबलंय थांबलंय ये बाई थांबलंय थांबलंय हे आबा आला आला या 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 गावतंय काय बघताय बघताय थांबलंय थांबलंय ओय 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 हो हो हे आबा धर की गावतंय 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 आबा लात मारतंय लात मारतंय लात मारतंय लात मारतंय दादा हे लय झालं कोण हे आणि मी तू आता कुप्पात गेलो कुठं पाठी बघ लांब पडलो की मग छे 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 घाम पडला तर बैलायच काय सांगाय तुला नव तुला नव तुला नव क्यों करायला काय मारा मारी करायला तुला नव की का लोक कशी जमल्यात बघ पुढं बघ पुढं बघती काय बघ असं अरे खेळ करून दाखवाय असं खूळ करून दाखवला तर तुझ्या बी पोटाला मिळत वय म्हणते वय म्हणते आमच्या बी पोटाला नाही म्हणते अरे वय म्हण की अरे वय म्हण नाही म्हणते तू काठी बघ काठी चमड काढीन वय म्हणायचंय म्हण आता कसं म्हटलं दिलं की म्हणजे किती म्हणजे भीते भीते लय आगाऊपणा करायचं चालत नाही इस्कटी वैरण वैरण तुलाच काय आला माझ्या का बरोबर वय तिकडं लोक सुमधून सुभात देते 4-2 पैसे बी देते मग खेळ करून दाखवायला का तयार आहे तर खेळ करूया दलगावायचं म्हणायचं तुम्ही सुरुवात तरी करा मग तू कशाला आलास तो काय म्हणतोय माहिती आहे काय तुम्ही सुरुवात करा आपण मागणं सुरू काढतो काय 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 मागणं सुरू काढ मागणंच काढतो सुरते तू मागणं सुरू काढणार काढतोय हे काढणार ना आता म्हणते तू मागणं सुरू काढणार होय दमान काढता रास होईल बघ तसं ना मागणं म्हणजे तुमचं झाल्यावर अगोदर म्हणायचं नंतर म्हण रे तुम्ही सुरुवात करा हा मी सुरुवात करतो तू खा अरे महादेवाचा नदी आला गावामध्ये शंकराचा नदी आला महादेवाचा नदी आला बैलाच्या पायावर पाहणी घालतील का अरे ह्या गली जाया बाया बैलाची हळद गुलावून पूजा करतील का अरे ह्या चाललेल्या कलियुगामध्ये आता या चाललेल्या कलियुगामध्ये मुलगा बापाचा ऐकतो का नाही म्हणतोय अरे ह्या चाललेल्या कलियुगामध्ये आता या चाललेल्या कलियुगामध्ये सुन सासूच ऐकते का अरे ह्या चाललेल्या कलियुगामध्ये आता
जायचं म्हणतोय. होय, त्याला कोण सांगितलं? याला एक कलियुगाचा फेरा माहित आहे. कसा कलियुगाचा आला कलियुगाचा आला फेरा बायकोला मुजला करतोय नमरा बायकोला मुजला करतोय नमरा हे बघा 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 कलियुग आला बायकाचा पाहुणा कसा पैसे गेला डोळ्या विसरून गेला आता काय करायचं? आता जरासं डोकं चालवायचं पायवर करून. हवं तसं नवं हे डोकं डोक्यातले ज्ञान शगुन काय तर सांगा काय सांगा माग कसं करणार त्या बाजूला जाऊ नका. अरे तुला महादेवाचा नंदी म्हणतो शंकराचा अरे भाई तिकडे अरे भाई तिकडे अरे पुढे मारायला लागले की भ्या वाटते कवा पाया पूजा करायची. हे जरा लांब ठेवायचं. दादा दिदी दिली बैल आहे का सॉंग आहे मारित मारित काय जरा कमी वरच घालीत. तुझ्या घरातला बैल आहे तू टिकल्या लावायला लागली. हा तिथं आम्हाला बुड्यात घे ना लांब टिकल्या लावलाय गोट्यात बांधल्या चालते का लांब बुजा लागते हो. इकडे गेली फोटो काढू फोटो इथं ये धरतो बैलाला धरलं ये तू गॅप की धरलंय ना गॅप की हा काय टाकलंस ते तांदूळ आणि त्यात केवढं त्यातलं बिचार टाकलंस ए बाबा आत टाकल्यात आठ टाकल्यात मोजून ती बी टाकल्यात आत काढायचं कसं ते बाळेस का झालं तसं का मारीत माहितीये त्याला आजच काय झालंय असलं चित्तार बघितलं की पिस्कात निघत त्याला माणसाची सवय लागली माणसाळे होते हा नाव आणायचं वानायचं की कुठनं आणायचं अरे बाबा मी वानायचं म्हणले मी कुठनं आणायचं म्हटलं मग वाणायचंच म्हटलं की नाही 10 रुपये बसणार बा देते की 20 रुपये घेत नाही मी 10 रुपये देणार 30 घेतच नाही तर मी 10 रुपये देणार तर आता आत्ता नाही नंतर द्या आबा 10 मोठं काहीच का शाळेत गेला नव्हता नवा शाळेत गेलो जन्माला आलो ते बैलाला घेऊनच फिरतोय असून दे तुझं दादा काय करायचं असतं मला किती लागते का पोटाला मग काय नाव म्हणलीस तुझं सगुना लय बारी नाव आहे चांगलं माझ्या विषयीचं नाव चांगुनाच आहे अरे बाबा मी सगुना म्हणते मी कुठं चांगुना म्हटलं किती खोटं बोलते सगुनाच म्हटलं नाव सासऱ्याचं गोपाळा माहिती आहे की मला कशाला तोंडवर करून सांगतेस गोपाळा खानदान ओळखते मी तुझं आणि मला तोंड करून सांगते गोपाळा कशाला विचारतो 30 वर्ष झालं मी एका ओळखी मला माणूस आणि माणूस हुमरा हुमरा मुळी मुळी पाडाय मला तोंडवर करून सांगते काय गोपाळा 10 रुपये बसणार बा देते की पुन्हा देशील त्या तुमच्या पिंट्याकडे देते हे पिंट्या खिसा चांगला आहे मागचा खिसा चांगला आहे काय विचारलं की सगळं मागच सांगायचं असते
जा तिकडे लांब बघ. ते डोळे इथे